एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पांजरे, वारघुशी, बारी, पेडशेत, रतनवाडी व मुदखेल परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। पांजरे येथील कुंभारदरा भागात भूस्खलन होऊन माती, दगड, झाडे खाली कोसळली, तर 25 ते 30 शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी ओढ्याने प्रवाह बदलल्याने शेतीचे बांध फुटले आणि घरामध्ये पाणी शिरले। समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली। तहसीलदारांनी सर्व पात्र नुकसानग्रस्तांना मदत मिळेल अशी ग्वाही दिली। वारंगुशी येथे भूस्खलनामुळे रस्ता बंद झाल्यानंतर सार्वजनिक विभागाने तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू केले। तसेच वादळामुळे अनेक ठिकाणी वीज खांब व तारा कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणला तातडीने दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले आहेत। बरोबर असलेले शेतकरी रामनाथ धनु गांगर साहेब आज प्रत्यक्ष तुम्ही इथून राहतात, या वस्तूवर राहतात, तिथं आता किती अधिकारी आले आणि किती अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या किंवा किती कर्मचारी आले, त्यांनी पाहणी केली आज सकाळपासून आणि काय काय पाहिलं आणि किती लोकांचे नुकसानी झाले, किती लोकांचे पडझड झाली आणि किती लोकांचे घरं उडाले, ते बाधित झाले लाभार्थ्यांची आपण थोडक्यात माहिती दिली तर सर्वांना कळत का किती भयानक परिस्थिती आहे आज। आतापर्यंत या ठिकाणी तलाठी, सरकार, ग्रामसेविका परत भारत सरकारी व्यावसायिक हे सुद्धा आले येऊन गेले, ते सगळे पाहणी त्यांची चालू आहे। पण किती पाहणी झाली ते काही सांगता येणार नाही। ते गेले होते वरती पाहायला, ते आले पाहून त्यांनी काय काय पाहणी केली ती। आतापर्यंत घरांच्या किती नुकसानी झाल्या? घराच्या म्हणजे जशी अवकाळी पाऊस सुरू झाला, अतिवृष्टी सुरू झाली, तर आपल्या गावामध्ये किती घरांचे नुकसान झाले, पडझड झाली आणि किती जणांचे घरांचे पत्रे उडाले आणि आज किती पाण्याखाली घर आहेत? पाण्याखाली तर आहेत, चालूच आहे पाणी अजूनही काही पावसाचा जोर कमी होत नाही, त्याच्यामुळं पुढं काय घटना होतील हे काही सांगता येत नाही। अजून पण घटना होऊ शकतात। आतापर्यंत पडझड तर झालेलीच आहे। एक आहे इथे एक घर आहे, त्या पलीकडून एक हरी शांताराम उघडे यांचं पत्रे उडालेले आहेत, भिंत पडलेली आहे, अशी एक माहिती आहे। याच ठिकाणी मी समाजसेवक अनंत महादू घाणे, सेंडीपानाजरा, आज आमचे उपसरपंच उघडे साहेब, आमचे सर्व शेतकरी बंधू आणि लाभार्थी आणि ग्रामस्थ पांजरे, आज जी वस्तुस्थिती तयार झाली आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतली का सकाळपासून 6:30 वाजता जे भूस्खलन झालं सुरुवात झाली आणि कुंभारदरा येथून जे भूस्खलन झालं त्याच्यानंतर भूस्खलन झाल्याबरोबर लोकांची जी नेहमीचा जो ओढा होता त्या ओढ्याने रूप अवतार धारण केल्यानंतर ओढा राहिला बाजूला आणि दुसऱ्या शेती फोडत डोंगर दऱ्यातून दुसऱ्या साईडने पाण्याने आपला प्रवाह वळवत नको त्या बाजूने प्रवाह वळवल्यानंतर आल्यानंतर अति पाऊस आणि अति ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने तिथं भूस्खलन होत असताना आज लोकांचे 20 ते 25 लोक बाधित झाले। आमचे सरपंच साहेबांचा 25-30 लोकांच्या वर बाधित आहेत आणि यांची जमीन पूर्ण गेलेली आहे। यांचे लावलेले भाताचे खासरं हे वाहून चाललेले आहेत आणि भात आज पाण्याखाली आहेत, गाळा खाल्ली आहेत। त्यांनी पूर्ण ओढ्याने रूप बदलल्याने ओढ्याचं रूप बदलल्यामुळं जी शेतीचं कधी नुकसान होणार नाही ती सर्व पूर्ण बाधित झालेली आहे। आज माननीय तहसीलदार साहेब असतील, गट अधिकारी साहेब असतील, गेल्या सोमवारपासून रविवारपासून जी अतिवृष्टी सुरू झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी जे आदेश दिलेले आहेत का जिथं जिथं नुकसान होईल तिथे तिथं पंचनामा तातडीने करावेत। यासाठी आज इथं सर्कल आले होते, त्यांची टीम घेऊन फॉरेस्ट अभयारण्य वन्यजीवाचे तळपाडे आले होते, काही ग्रामसेविका आले होते, त्यांनी पाहणी केली। पण अतिवृष्टीमध्ये जे घरोघर जाऊन आणि शेतावर जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे, तर काही ठिकाणी आम्हाला असं समजतं का तलाठी आणि भाऊसाहेब लोक, ग्रामसेवक लोक असे सांगतायत का आम्हाला कोणतेही आदेश नाही आहेत, अतिवृष्टी झाली आणि तिथं पंचनामा करून, हे चुकीचं आहे। माननीय मोरे साहेबांना विनंती आहे, गट विकास अधिकाऱ्यांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे
का तुम्ही तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत अतिवृष्टी पाऊस आहे तोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत दक्षता घेण्यात यावी आणि शासनाचे आदेश असताना कर्मचारी तिथं जागेवर राहिले पाहिजेत, त्या सजाला राहिले पाहिजेत. कर्मचारी जे जाऊन येऊन करताय त्यांनी कुठंतरी सकाळी लवकरात लवकर येऊन आपल्या गावाची काय हालस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे. आदिवासी भाग आहे, चरापुंजीचा पाऊस तिथं भरपूर होतो. चरापुंजी म्हणून आमचा आदिवासी तालुका काडगड, अवधरा, पांजरा, रतनवाडी, सामरत, वारमुसी, सेंडी, खानारदरा हा जो बघितला जातो कोळसवाई. तर या ठिकाणी जी आज वस्तुस्थिती आपण बघू राहिलोय का अति पाऊस आहे, अतिवृष्टी आहे. कधी इतका पाऊस येतो, ढगफुटीसारखा पाऊस येतोय, लोकांचे शेती वाहून चाललेले आहेत, लोकांचे सर्व पिकं पाण्याखाली आहेत. तर माझं प्रशासनाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे का प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहून काम करावं. आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना जेवढं तुम्ही पंचनामा करून त्यांच्या पदरी देता येईल तेवढं आर्थिक मदत करावी. कारण आज आमचा पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज त्यांनी दुबार पेरणीचं संकट आलं, त्याच्यानंतर पावसामध्ये कुठंतरी अभय आला, कुठंतरी लागवडी सुरू झाल्या, त्याच्यातही लोकांना आर्थिक भूदंड बसला. आज खतं वेळेवर नाहीत तरी आपण सर्व खतं वेळेवर मिळावीत म्हणून आपण सर्व शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असे मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोसी, जय बिरसा. आज या ठिकाणी 24/7/26 शुक्रवार आज सकाळी 6:30 वाजता पांजरा येथे कुंभार दरा म्हणून हा विभाग आहे, दरा आहे, तिथला भूस्खलन झालं आहे आणि हे कळल्याबरोबर आम्ही या ठिकाणी आज येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या आणि नुकसान झालेल्या सर्व लाभार्थ्यांची भेट घेत आज प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी करत असताना माझ्याबरोबर असे शेतकरी, माजी सरपंच उघडे सर आपल्या सकाळी जे भूस्खलन झालं इथं, तर या भूस्खलन होत असताना किती लोकांच्या आतापर्यंत नुकसानी झाले आणि भूस्खलन नेमकं कोणत्या ठिकाणी झालं? पांढरे गावात भूस्खलन कुंभारदरा या ठिकाणी झालेलं आहे आणि 25 ते 30 शेतकरी बाधित झाले. त्यांचे बांध फुटलेले आहेत, लावलेलं भात गाडून गेलेलं आहे, झाडं पडलेली आहेत. तसंच इथं गांगडवाडी म्हणून त्या वाडीमध्ये पाणी पण पुराचं पाणी शिरलेलं आहे. ओढ्याने नेमकं दिशा बदललेली आहे आणि तो ओढा गांगडवाडीमध्ये आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेले आहेत. मोठे आणि धारवाडी या ठिकाणी जमिनीला भेगा गेलेल्या आहेत. काही माती तुडी दरड खाली शेतीमध्ये आले आणि तिथे पण भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात गांगडवाडी या ठिकाणी घ्यायचं पाहिजे होती. एक गडी तिथून चांगला गडी कोसळलेली आहे. सगळे झाडे दगडे वाहून आलेले आहेत. ते बांध फुटून वाडीमध्ये पाणी घुसलेलं आहे. वाडीच्या परिसरातील जे रोपं आहेत ते मातीमध्ये घाललेले आहेत. शेती सगळी मातीने लागलेली आहे. जे लागवडी होईल त्याच्यावरून माती घातलेली आहे. तुम्ही बोलणार आहे कोणी? बोलू मग मी यांच्या क्लिपा घेतल्या तेवढ्यांच्या. हां, जेवढं आलं तेवढं घेतलं. 4 किलो दिसतं का बघा. हां हां तर 4 किलो दिसतं तुमचं. आज मी समाजसेवक अनंत माधव गाणे शेंडी बनवला. आज सकाळी वाराणसी येथे मुरा भेटल्यानंतर त्या पांजऱ्यामध्ये भूस्खलन झालं आणि त्यांची पाहणी केली. तर वाराणसी येथे झालेल्या घटनेनंतर वाराणसी खांडीमध्ये जेव्हा रस्ता रात्री अडला आणि रस्ता भूस्खलन होऊन रस्त्यावर माती आली, त्या ठिकाणी कारवाई करत PWDचे अधिकारी येवले साहेब असतील, आंबोरे साहेब असतील यांना आदेश करून ते तात्काळ रात्री 10 पर्यंत काम केलं. आज सकाळी भूस्खलन झाल्यानंतर त्यांचं काम हवेत चालू आहे आणि पांजऱ्याच्या घटनेसाठी जेव्हा निरोप भेटला तर तिथं आता तात्काळ तिथं भूस्खलन झाले, काही झाडं खाली आलेले, शेती वाहून गेलेली आहे. जवळजवळ 15 ते 20 शेतकऱ्यांचे बांधकामाचे प्रकार पांजरामध्ये घडले.
स्वतः इथं सर्कल तलाठी फॉरेस्ट खात्याचे तळपाडे साहेब, सर्कल मल्लिक साहेब हे त्यांच्या टीमवर्क करीत त्यांनी स्वतः पाहणी केली. काही घरांची पडझड झालेली आहे. गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या अति पावसाने आदिवासी भागामध्ये रतनवाडी असेल, सामरत असेल, वारुंशी असेल, मुदखेल असेल, पांढरा असेल, घाटगर असेल, ज्या शहरापुंजी ओळखल्या जाते ज्या तालुक्याच्या ठिकाणी शहरापुंजी असलेल्या सर्व आदिवासी भागातील पावसाचा अतिवृष्टी होत असल्याने भातं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत, भातं पूर्ण सडल्या अवस्थेत झालेली आहेत. काही भातं वरून खराळ आल्यामुळं गाठल्या गेलेली आहेत. आत्ताही हे भातांची आपण जी अवस्था बघतो का हे पूर्ण भातं सोडून जाणार आहेत. तरी याचं माननीय तहसीलदार साहेब, माननीय गणपती साहेब व कृषी अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करून लाभार्थ्यांना तातडीने भरपाई कशी मिळेल याचं सर्व नियोजन करत आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे आलेल्या नुकसानीची जी भरपाई आहे ती लवकरात लवकर तातडीने मिळावी यासाठी कारवाई करावी अशी मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतो. आणि झालेल्या घटनेची जे आत्ता अतिवृष्टी होत आहे या घटनेची तत्पर राहून प्रत्येक ठिकाणी आपले कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी सर्वांना आदेश द्यावेत. काही ठिकाणी असं ऐकायला आलं का ग्रामसेवक तलाठी म्हणतायत का आम्हाला स्टँडिंग ऑर्डर नाही आहे. आता यांना कोणत्या स्टँडिंग ऑर्डर पाहिजे? माणसं वाहून गेल्यानंतर ऑर्डर पाहिजेत का? माणसाची शेती बुडून गेल्यानंतर ऑर्डर पाहिजे का? घरं उडून गेल्यानंतर ऑर्डर पाहिजे का? हे चुकीचं वातावरणचे कर्मचारी तयार करत आहेत. यासाठी तहसीलदार यांच्या नियंत्रणामध्ये असलेली जी यंत्रणा आहे तालुक्याचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रथम सर्व तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील आणि अन्य खात्याचे कर्मचारी असतील यांना तात्काळ शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठवत असे मी त्यांना विनंती करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा. गुरुवार आज सकाळी 6:30 वाजता बांद्रा येथे कुंभार दरा म्हणून हा विभाग आहे, दरा आहे, तिथला भूस्खलन झालं आहे. आणि हे कळल्याबरोबर आम्ही या ठिकाणी आज येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या आणि नुकसान झालेल्या सर्व लाभार्थीची भेट घेत आज प्रत्यक्ष पाहणी केली. मी पाहणी करत असताना माझ्याबरोबर असे शेतकरी, माजी सरपंच उघडे सर आपल्या सकाळी ते भूस्खलन झालं इथं. तर या भूस्खलन होत असताना किती लोकांच्या आत्तापर्यंत नुकसानी झाले आणि भूस्खलन नेमकं कोणत्या ठिकाणी झालं? पांढरे गावात भूस्खलन कुंभार दरा या ठिकाणी झालेलं आहे आणि 25 ते 30 शेतकरी बाधित झाले. त्यांचे भात तुटलेले, लावलेलं भात गाडून गेलेले, झाडं पडलेले आहेत. तसंच इथं गांगडवाडी म्हणून त्या वाडीमध्ये पाणी पण पुराचं पाणी शिरलेलं आहे. ओढ्याने नेमकं दिशा बदललेली आहे आणि तो ओढा गांगडवाडीमध्ये आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेले आहेत. मुख्य आणि धारवाडी या ठिकाणी जमिनीला भेगा गेलेल्या आहेत. काही माती थोडी दरड खाली शेतीमध्ये आले आणि तिथे पण भूस्खलन होण्याची शक्यता आहे. इथं एक परत थोडं सर आवाज आला पाहिजे. आपल्या बरोबर असलेले शेतकरी रामनाथ दंडू गांगर साहेब, आज प्रत्यक्ष तुम्ही इथंच राहतात, या वस्तूवर राहतात. इथं आतापर्यंत किती अधिकारी आले आणि किती अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, किती कर्मचारी आले, यांनी पाहणी केली आज सकाळपासून आणि काय काय पाहिलं आणि किती लोकांचे नुकसानी झाले, किती लोकांचे पडझड झाली आणि किती लोकांचे घरं उडालेले, ते बाधित झालेले लाभार्थ्यांची आपण थोडक्यात माहिती दिली तर सर्वांना कळत का किती भयानक परिस्थिती आहे आज. आतापर्यंत या ठिकाणी तलाठी, सर्कल, ग्रामसेविका, परत ते तळपाडी भाऊसाहेब हे सुद्धा आले होते. येऊन गेले ते सगळे पाहणी त्यांची चालू आहे. पण किती पाहणी झाली ते काही सांगता येणार नाही. ते गेले होते वरती जायला, ते आले पाहून त्यांनी काय काय पाहणी केली. आतापर्यंत घरांच्या किती नुकसानी झाल्या? म्हणजे जशी अवकाळी पाऊस सुरू झाला, अतिवृष्टी सुरू झाली तर आपल्या गावामध्ये किती घरांचे नुकसान झाले, पडझड झाली
आणि किती जणांचे घरांचे पत्रे उडाले आणि आज किती पाण्याखाली घर आहेत? पाण्याखाली तर आहेत, चालूच आहे पाणी. अजूनही काही पावसाचा जोर कमी होत नाही. त्याच्यामुळं पुढं काय घटना होतील हे काही सांगता येत नाही. अजून पण घटना होऊ शकतात. आतापर्यंत पडझड तर झालेलीच आहे. एक आहे इथे घर आहे, त्या पलीकडून एक हरी शांताराम मुगडे यांचे पत्रे उडालेले आहेत, भिंत पडलेली आहे, अशी एक माहिती आहे. याच ठिकाणी मी समाजसेवक अनंत माधवगाणे सेंडेपाडा. आज आमचे उपसरपंच उघडे साहेब, आमचे सर्व शेतकरी बंधू आणि लाभार्थी आणि ग्रामस्थ पांजरे, आज जी वस्तुस्थिती तयार झाली, आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतली का सकाळपासून 6:30 वाजता जे भूस्खलन झालं, सुरुवात झाली आणि कुंभारदारा येथून जे भूस्खलन झालं त्याच्यानंतर भूस्खलन झाल्याबरोबर लोकांची जी नेहमीचा जो ओढा होता त्या ओढ्याने रूप अवतार धारण केल्यानंतर ओढा राहिला बाजूला आणि दुसरे शेती फोडत डोंगरदऱ्यातून दुसऱ्या साईडने पाण्याने आपला प्रवाह वळवत नको त्या बाजूने प्रवाह वळवल्यानंतर आल्यानंतर अति पाऊस आणि अति ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने तिथं भूस्खलन होत असताना आज लोकांचे 20 ते 25 लोक बाधित झाले. आमचे सरपंच साहेबांचा 25-30 लोकांच्या वर बाधित आहेत आणि यांची जमीन पूर्ण गेलेली आहे. यांचे लावलेले भाताचे खासरं हे वाहून चाललेले आहेत आणि भात आज पाण्याखाली आहेत, गाळा खाल्ली आहेत. त्यांनी पूर्ण ओढ्याने रूप बदलल्याने ओढ्याचं रूप बदलल्यामुळं जी शेतीचं कधी नुकसान होणार नाही ती सर्व पूर्ण बाधित झालेली आहे. आज माननीय तहसीलदार साहेब असतील, गटविकास अधिकारी साहेब असतील, गेल्या सोमवारपासून रविवारपासून जी अतिवृष्टी सुरू झालेली आहे, त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी जे आदेश दिलेले आहेत का जिथं नुकसान होईल तिथं पंचनामा तातडीने करावेत. त्यासाठी आज इथं सर्कल आले होते, त्यांची टीम घेऊन फॉरेस्ट अभयारण्य जे वन्यजीवाचे तळपाडे आले होते, काही ग्रामसेवक आले होते, त्यांनी पाहणी केली. पण अतिवृष्टीमध्ये जे घरोघर जाऊन आणि शेतावर जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे. तर काही ठिकाणी आम्हाला असं समजलं का तलाठी आणि भाऊसाहेब लोक, ग्रामसेवक लोक असं सांगतायत का आम्हाला कोणतेही आदेश नाही आहेत, अतिवृष्टी झाली आणि तिथं पंचनामा करून. हे चुकीचं आहे. मान्य मोरे साहेबांना विनंती आहे, गटविकास अधिकाऱ्यांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत अतिवृष्टी पाऊस आहे तोपर्यंत, पावसाळा आहे तोपर्यंत दक्षता घेण्यात यावी आणि शासनाचे आदेश असताना कर्मचारी तिथं जागेवर राहिले पाहिजेत, त्या सजाला राहिले पाहिजेत. कर्मचारी जे जाऊन येऊन करतायत त्यांनी कुठंतरी सकाळी लवकरात लवकर येऊन आपल्या गावाची काय हालस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे. आदिवासी भाग आहे, चेरापुंजीचा पाऊस तिथं भरपूर होतो. चेरापुंजी म्हणून आमचा आदिवासी तालुका घाटघर, अबोदरा, पांजरा, रतनवाडी, सामरत, वारमुसी, सेंडी, भंडारदरा हा जो बघितला जातो कोळसवाई. तर या ठिकाणी जी आज वस्तुस्थिती आपण बघू राहिलोय का अति पाऊस आहे, अतिवृष्टी आहे. कधी इतका पाऊस येतो, ढगफुटीसारखा पाऊस येतोय, लोकांची शेती वाहून चाललेले आहेत, लोकांचे सर्व पिकं पाण्याखाली आहेत. तर माझं प्रशासनाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे का प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहून काम करावं. आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना जेवढं तुम्ही पंचनामा करून त्यांच्या पदरी देता येईल तेवढं आर्थिक मदत करावी. कारण आज आमचा पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज त्यांनी दुबार पेरणीचं संकट आलं, त्याच्यानंतर पावसामध्ये कुठंतरी अभय आला, कुठंतरी लागवडी सुरू झाल्या, त्याच्यातही लोकांना आर्थिक भूदंड बसला. आज खतं वेळेवर नाहीत तरी आपण सर्व खतं वेळेवर मिळावीत म्हणून आपण सर्व शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असे मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोसी, जय बिरसा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक
सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.